नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनमधील 3 एक्झाम्पल सोडवणार आहोत. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. करेक्ट ऑप्शन्स कोणता आहे तो आपणास निवडायचा आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये 33, 34, 35 आणि एक्स 37, 38, 39 यांची ॲव्हरेज दिलेली आहे आपल्याला 36. म्हणजे 33, 34, 35 इथं एक्स दिलेला आहे, 37, 38 आणि 39 यांची ॲव्हरेज दिलेली आहे आपणास 36. तर ॲव्हरेज कशी काढतो आपण? सर्वांची टोटल म्हणजे 33 प्लस 34 प्लस 35 प्लस 37 प्लस 38 प्लस 39 आणि हा प्लस एक्स पण राहील, बरोबर आहे. आणि किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7ने डिवाईड करतो. ही येईल ॲव्हरेज. ती किती दिली आपल्याला? 36. हे जर इक्वेशन सोडवलं, सर्वांची आपण वर टोटल केली तर ही वरची टोटल आपण करू. 6 21 216 प्लस एक्स आणि 7 राहील इक्वल टू 36. आता हे इक्वेशन सोडवायचं आपण. 216 प्लस एक्स इक्वल टू 36 इंटू 7 होईल. म्हणजे 216 प्लस एक्स इक्वल टू हे येईल 252. देअरफॉर एक्स इक्वल टू 252 मायनसमध्ये जातील हे 216. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू राहील 36. हे जर मायनस केलं आपण तर एक्सची व्हॅल्यू 36. आपल्याला एक्स फाइंड आउट करायचा होता, एक्सची व्हॅल्यू 36. अजून एक दुसरा नियम आहे मित्रांनो. ह्या 33 दिलेल्याच एक्झाम्पलमध्ये 34, 35 आणि इथं एक्स होता 37, 38, 39. तर ह्या कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर येथे यामधील सेंटरमधील हा अंक आहे. याच्या लेफ्ट साईडलाही 3 फिगर आहेत, राईट साईडलाही 3 फिगर आहेत. म्हणून याची ॲव्हरेज जी येईल ती मिडल फिगर असते. म्हणजे ॲव्हरेज आपल्याला दिली होती 36. म्हणजे ही व्हॅल्यू सेंटरमधली व्हॅल्यू ॲव्हरेज एवढी असते. म्हणून एक्सची व्हॅल्यू किती येईल? 36. समजा 2 3 4 5 6 ह्या 5 नॅचरल कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहेत. म्हणून सेंटरमधला नंबर जो आहे तो हा आपला ॲव्हरेज असतो. लेफ्ट साईडला 2 सोडले, राईट साईडला 2 सोडले तर सेंटरमधील जो नंबर आहे तो आपला ॲव्हरेज असतो. करू पाहू आपण. हे पूर्ण ॲडिशन जर केली आपण 11 4 15 16 17 18 19 20 20 आणि 1 2 3 4 5 याला आपण 5ने डिवाईड करणार. म्हणजे किती येईल? 4. तसं इथे आपल्याला सेंटरमधील हा नंबर होता. लेफ्ट साईडला 3 फिगर होत्या, राईट साईडला 3 फिगर होत्या. पण एकच आट आहे याला. हे कॉन्सिक्युटिव्ह नंबर पाहिजेत, म्हणजे क्रमावर येणाऱ्या संख्या पाहिजेत. 33, 34, 35 असं जर असेल तरच याची ॲव्हरेज देईल ते आपल्याला 36. म्हणजे 36ची व्हॅल्यू किती येईल आपली? एक्सची व्हॅल्यू 36 होईल. याप्रमाणे सोडवता येईल. सेकंड क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल. 61 स्क्वेअर मायनस 51 स्क्वेअर याचं आन्सर ऑप्शन दिलेला आहे. त्यापैकी आन्सर आपलं काय येते ते ठरवायचं आपल्याला. वी नो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला काय आहे? ए मायनस बी ए प्लस बी असा फॉर्म्युला आहे आपला. त्याप्रमाणे आपण असं लिहू शकतो याला. 61 मायनस 51 एका ब्रॅकेटमध्ये आणि 61 प्लस 51 सेकंड ब्रॅकेटमध्ये. हे जर सोडवलं आपण 61 मायनस 51 म्हणजे 10 आणि हे इंटू राहील 61 प्लस 51. ही ॲडिशन जर घेतली आपण 2 1 1 हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर 1 0 वाढेल. हे आन्सर आपलं किती नंबरला आहे? 1 नंबरला. म्हणून ऑप्शन्स 1 आपला
बरोबर आहे, हे आन्सर येते आपलं. तिसरा प्रश्न तो पण खूप सोपा आहे. समीर आणि स्मिता यांना 2600 रुपये डिवाईड केलेले आहेत दोघांमध्ये. समीर आणि स्मिता त्याचं प्रपोर्शन दिलेलं आहे आपल्याला 8:5. म्हणजे कॉमन मल्टिपल आपण याच्यात एक्स घेणार. 8x समीरसाठी होईल, समीरसाठी 8x आणि स्मितासाठी 5x. दोघांचं टोटल किती येणार 13x आणि ही दोघांची रुपीज दिलेत 2600. हे जर सोडवलं आपण तर x इक्वल टू हे डिवाईडमध्ये जातील. देअरफॉर x इक्वल टू 13 13 20 ॲज इट इज. म्हणजे एक्सची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 200. त्यामुळे आपल्याला एक्सची व्हॅल्यू याच्यामध्ये टाकली आपण तर समीरचे भेटेल 8 × 200 इक्वल टू रुपीज. हे फॉर समीर, हे येतील समीरचे. आणि स्मितासाठी एक्सची व्हॅल्यू याच्यामध्ये टाकणार आपण 5 × एक्सची व्हॅल्यू इक्वल टू 1000 रुपीज. हे येतील आपले स्मितासाठी. समीर आणि स्मिता म्हणजे 1600 = 100. हे आपलं ऑप्शन नंबर आहे 4th. म्हणजे 4th ऑप्शन आपला बरोबर आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद.